नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आप्पा आणि कमळ सानिका सरकारजवळ येतात तेव्हा कमळ आप्पांना म्हणते, बघा बघा यांची तोंड कशी काळजीत असल्यागत झालीये. त्यावर सरकार विचारतो, काय झालंय आई? तेव्हा कमळ म्हणते, नाही तुम्ही दोघं कसली तरी काळजी करताय हे समजतंय मला, आणि तुम्ही मला सांगणार नाही हे बी माहिती आहे मला, म्हणून यासनी घेऊन आली आहे. आणि ती आप्पांना म्हणते, आता तुम्हीच काय ते विचारा. त्यावर आप्पा विचारतात, काय झालं रे पोरांनो, कसली काळजी लागून राहिली तुम्हासनी? त्यावर सरकार म्हणतो, आप्पा आम्हाला असं संशय आहे की आपल्या घरी जी चोरी झाली ती चोरी नव्हती, तो बनाव होता. हे ऐकून आप्पा आणि कमळ एकमेकांकडे बघू लागतात. कमळ म्हणते, काय? त्यावर सानिका म्हणते, वय, आणि म्हणते, आईंना ज्यांनी किडनॅप केलं त्याचा मोबाईल होता आपल्याकडे आणि तोच घेण्यासाठी हा बनाव होता, आणि आपण त्या किडनॅपरपर्यंत पोहोचू नये त्यासाठी केलेले हे सगळे प्रयत्न होते. हे ऐकून कमळ म्हणते, अरे देवा, हे काय घडतंय आपल्या आयुष्यात? देव अजून किती परीक्षा घेणार आहे काय माहिती. तेव्हा सरकार म्हणतो, आई हे लवकरच संपणार आहे, तू काही काळजी करू नकोस, आम्ही मिळून हे लवकर संपवणार आहे. त्यावर आप्पा विचारतात, म्हणजे नेमकं काय करायचं डोक्यात विचार आहे तुमच्या? त्यावर कमळ म्हणते, अहो काहीतरी काय विचारताय, काय बी करायची गरज नाही आहे, आणि ज्यानी हे सगळं घडून आणलं तो काय साध्या डोक्याचा माणूस असेल काय? उगा त्यांच्या नादाला लागायची काही गरज नाही आहे, जे झालं ते झालं असं समजून सोडून द्यायचं सगळं. तेव्हा सानिका म्हणते, नाही आई, चुकीचं होत असताना बघत राहणं हे पण चुकीचं आहे, त्यामुळे याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. त्यावर आप्पा म्हणतात, सानिका तुझं म्हणणं पटतंय मला, पण कमळची काळजी पण चुकीची नाही, त्यामुळं तुम्ही जे काही कराल ते विचार करून करा. इकडे सई दिग्रजमध्ये त्या गुंडाला शोधत आलेली असते आणि म्हणते, अख्ख्या दिग्रजमध्ये कुठे हुडकायचं याला? तितक्यात तिला मिनलचा फोन येतो. सई म्हणते, हा बोल. तेव्हा मिनल सईला विचारते, सई कुठं गेली सकाळ सकाळ? तेव्हा सई म्हणते, पंकजाकडून चोराचा पत्ता समजला होता ना, तेच गावतं की काय बघायला आले. त्यावर मिनल विचारते, अन घावल्यावर काय करणार आहेस? त्यावर ती म्हणते, काय करणारे म्हणजे सरकार आणि सानिकाला बोलवून घेणारे, म्हणजे चोराला मीच पकडलं असंच होणार आहे ना. त्यावर मिनल म्हणते, चोरांचं ठीक आहे, पण ताईंना ज्यांनी पकडलं त्यांचं काय? त्यावर ती म्हणते, नाही म्हणजे यांना पकडलं तर त्यांच्यापर्यंत जाता येईल. आणि ती चालत असते तितक्यात एका किराणा दुकानात तिला तो गुंड दिसतो ज्याला तिने पाहिलेलं असतं. ती म्हणते, मम्मी तुला मी थोड्या वेळाने फोन करते, असं म्हणून ती फोन कट करते आणि त्याचा पाठलाग करू लागते. एका ठिकाणी तो त्याच्या जोडीदारांसोबत जाऊन बसतो तेव्हा सई सरकारला फोन करते. सरकार फोन उचलतो तेव्हा सई म्हणते, हा सरकार, तू आणि सानिका लवकरात लवकर दिग्रजला या, आपल्या घरात ज्यांनी चोरी केली ते माझ्या समोरच आहेत. आणि म्हणते, मला माहिती तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे, पण आता जो चान्स मिळाला आहे तो मिस नाही झाला पाहिजे, त्यामुळे तू लवकरात लवकर इकडे ये, मी नजर ठेवते त्यांच्यावर आणि लोकेशन पाठवते. तेव्हा सरकार सानिकाला म्हणतो, काय करायचं, आपण हिच्यावर विश्वास ठेवायचा की नाही? त्यावर सानिका म्हणते, पण तुला माहिती ना ती कशी आहे, ही तिची चाल असू शकत्या. आणि ती म्हणते, पण सरकार ती जर खरं बोलत असेल तर? त्यावर सरकार म्हणतो, मी एक काम करतो, मी एकटा जाऊन येतो, आणि तिची चाल जर असेल तरी बी ती मला काही करू शकणार नाही, तू इथंच थांब, मी जाऊन येतो. सानिका म्हणते, काय करावं ते समजत नाही. त्यावर सरकार म्हणतो, तू टेन्शन घेऊ नकोस, मी जाऊन येतो. सरकार सईने पाठवलेल्या लोकेशनवर येऊन सईला विचारतो, सई कुठे आहेत चोर? तेव्हा ती त्या चोरांना दाखवते आणि म्हणते, तू जेव्हा गुंडांना मारत होतास तेव्हा एकाचा चेहरा मी बघितला होता आणि ह्यो तोच आहे. त्यावर सरकार सईला विचारू लागतो, सई पण ते हितच आहे हे तुला कसं माहिती? त्यावर सई म्हणते, ते सगळं मी तुला नंतर सांगते, पण आता त्यांना पकडणं जास्त गरजेचं आहे. सरकार जेव्हा त्या गुंडांसमोर जातो तेव्हा ते गुंड सरकारला मारायला उठतात. सरकारमध्ये आणि त्यांच्यामध्ये मारामारी सुरू होते. त्यातल्या एकाचा गळा दाबून सरकार विचारतो, बोल, कुणी आणि कशासाठी पाठवलं होतं तुला? तेव्हा तो गुंड काही बोलायला तयार नसतो, त्यामुळे सरकार रागातच काठी घेऊन त्याच्या डोक्यात मारायला लागतो. तितक्यात तो कबुली देतो की पंकजा मॅडमने आम्हाला पाठवलं होतं,
तुमच्या घरातला मोबाईल चोरण्यासाठी आणि जे दिसल ते लुटा म्हणून सांगितलं होतं. पंकजाचं नाव ऐकल्यावर सरकारला मात्र मोठा धक्का बसतो. सरकार त्याला पुन्हा विचारू लागतो, आईला का किडनॅप केलं होतं बोल. त्यावर तो म्हणतो, नाही साहेब, आम्ही नव्हतं केलं, ते पक्याने केलं होतं. त्यावर सरकार म्हणतो, कोण आहे हा पक्या? त्यावर तो म्हणतो, आमचा भाई आहे, पण 4 दिवस झाले कुठं गेला माहीत नाही. त्यावर सरकार सईला म्हणतो, सई, पोलिसांना फोन लाव. त्यावर सई सरकारला म्हणते, सरकार ऐक ना, याला आपण पोलिसात नाही देऊ शकत. याला जर पोलिसात दिलं ना, ती पंकजा आत्या लगेच त्याला बाहेर काढल. तेव्हा सरकार म्हणतो, मग त्या किडनॅपरपर्यंत पोहोचायचं कसं? त्यावर सई म्हणते, याच्याकडं फोटो असेल की. तेव्हा सरकार त्याच्या मोबाईलमधून पक्याचा फोटो सरकारच्या मोबाईलमध्ये काढून घेतो. सई सरकारला म्हणते, मला तर असं वाटतंय की आधी आपण सानिकाशी बोलून घेऊया, कारण किती बी काही झालं तरी तिची आत्या आहे ती. इकडे सई आणि सरकार घरी येतात आणि पंकजाबद्दल घरच्यांना सांगू लागतात. तेव्हा सानिका म्हणते, तरी मला संशय होताच पंकजा आत्यावर. तेव्हा कमळ विचारते, पण सईला कसं कळलं चोर कुठे आहेत ते? तेव्हा सईने आधीच प्लॅनिंग केलेलं असतं काय सांगायचं त्याचं. जेव्हा मिनल तिला विचारते, तू पंकजाकडनं काढून घेतलंस चोर कुठे आहे ते, पण घरच्यांना काय सांगणार? तेव्हा सई म्हणते, खोटं सांगणार की त्या चोराच्या खिशातून पावती पडली, त्याच्यावर दिग्रज नाव वाचलं. तेव्हा ठरल्याप्रमाणे सई सगळ्यांना तेच सांगते. तेव्हा मिनल म्हणते, बघा, तुम्ही सईवर संशय घेत होतात, पण तिनंच खरं चोर हुडकून काढला. सरकार सगळ्यांना कमळला ज्याने किडनॅप केलं होतं त्या गुंडाचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, तो गुंड काही अजून सापडला नाही आहे. तेव्हा सई म्हणते, सरकार, मी या गुंडाला पंकजाबरोबर सकाळी जाताना बघितलं. त्यावर सानिका विचारते, काय आणि कधी? त्यावर सई म्हणते, सकाळी मी जेव्हा दिग्रजला जात होते तेव्हा आत्याची गाडी पास झाली, तुमचा ड्रायव्हर आहे हा. त्यावर सानिका म्हणते, नाही, ह्यो आमचा ड्रायव्हर नाही, पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मुद्दाम तिनं त्याला ड्रायव्हर म्हणून ठेवलं असणार. तेव्हा सरकार म्हणतो, या आत्याला जर रंगेहात पकडायचं असेल ना, तर पहिले या गुंडाला हुडकून काढलं पाहिजे. इकडे पक्या पंकजाकडे आलेला असतो. पंकजा त्याला म्हणत असते, या सगळ्यांना अंतूला लवकरच एक काम देणार आहे, पण ते कोणाला समजलं नाही पाहिजे. त्यावर तो म्हणतो, अहो नाही समजणार, तुम्ही म्हणाल ते काम आणि म्हणाल तसं होईल. तेव्हा पंकजा म्हणते, थोडे दिवस जाऊ दे, सांगते. तो जेव्हा तिथनं निघतो तेव्हा पाठीमागून कोणीतरी पाठलाग करत असल्याचा त्याला भास होतो, म्हणून तो मागे वळून बघतो तर तिथे कुणीही नसतं. तो परत चालू लागतो. पुन्हा एकदा तो मागे फिरून बघतो तर त्याला त्याच्या मागे सरकार आणि सानिका उभे असलेले दिसतात. त्यांना बघून तो पळू लागतो, पण सरकार जाऊन त्याला पकडतो. तो पुन्हा तिथून पळायचा प्रयत्न करतो तेव्हा सानिका त्याच्या पायात पाय अडकून त्याला खाली पाडते आणि म्हणते, असं चुकूनही पळून जाण्याचा विचार करू नकोस, कारण आम्ही दोघंही रनर आहेत. तेव्हा तो उठून सानिकाला चाकू दाखवत म्हणतो, हो का? हे बघून सरकार त्याला म्हणतो, ए चाकू खाली घे, आणि त्याला विचारतो, तूच माझ्या आईला किडनॅप केलं होतं ना? त्यावर तो म्हणतो, हां केलं होतं, काय करशील? त्यावर सरकार म्हणतो, जगातली सगळ्यात मोठी चूक केली आहेस तू. तेव्हा तो जाऊन सानिकाच्या गळ्याला चाकू लावून म्हणतो, तुझ्या आईला तर पाणीसुद्धा प्यायला दिलं नव्हतं, तुमच्या दोघांचे तेच हाल करीन मी. त्यावर सरकार चिडतो आणि त्याला खाली पाडून त्याच्या डोक्यात दगड घालू लागतो. तेवढ्यात सानिका तिथे पळत जाते आणि म्हणते, सरकार थांब. तो गुंड कबूल करतो की पंकजा मॅडमांनी मला सांगितलं होतं तुमच्या आईला किडनॅप करायला. त्यांचा प्लॅन तर वेगळाच होता, सानिकाला किडनॅप करून मारायचा. हे ऐकल्यावर सानिकाला धक्का बसतो आणि ती म्हणते, आता आत्याला नाही सोडणार मी. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.